बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील दारू प्रकरणानंतर भिवंडीमध्ये रेक्स कंपनीवर छापा टाकण्यात आलाय। रेक्स इंटरनॅशनल कंपनीच्या मिथेनॉलचा दारू बनवण्यासाठी वापर केला जातोय। 1526 किलो संशयित मिथेनॉलचा साठा जप्त झालेला आहे। विषारी दारूसाठी रेक्स कंपनीकडून मिथेनॉल घेतल्याचंही समोर आलेलं आहे। या संदर्भातले अपडेट्स देत आहेत कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। कृष्णा, भिवंडीमध्ये रेक्स कंपनीवर छापा टाकण्यात आलाय, नेमकं काय काय हाती लागलंय? आपण पाहतो की पुण्यामध्ये विषारी दारूमुळे 15 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस तपासामध्ये रेक्स कंपनीकडून हे मिथेनॉल जे आहे ते विकत घेण्यात आलेलं होतं आणि ते दारूमध्ये मिसळण्यात आलेलं होतं असं तपासामध्ये समोर आलेलं आहे। आणि यानंतर अन्न व औषध प्रशासनानं भिवंडीमध्ये मोठी कारवाई करत IAS अधिकारी तुकाराम मुंडे जे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ही मोठी कारवाई केली आणि भिवंडीतली रेक्स इंटरनॅशनल कंपनीमध्ये जे काही अवैध मिथेनॉल साठवून ठेवण्यात आलेलं होतं ते गाळे सील करून 1526 किलो संशयित मिथेनॉल जे आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे। आणि या कंपनीच्या दोन्ही मालकांच्या विरोधामध्ये भिवंडीमध्ये पोलिसांमध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। आणि याच कंपनीकडून हे मिथेनॉल जे आहे ते पुण्यामध्ये गेलेलं होतं आणि पुण्यामध्ये विषारी दारूमध्ये मिसळण्यात आलेलं होतं असं सुद्धा अन्न व औषध प्रशासन विभागानं स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे एक मोठी कारवाई अन्न व औषध प्रशासनाची म्हणावी लागेल। निश्चितच या कारवाईकडे आपलं लक्ष असेल। तर तास धन्यवाद कृष्णा दिलेल्या माहितीसाठी।